असतो. वॉटर सोल्युबल बॅग आपल्याला जर वापरायचं म्हटलं तर 4 आणि 5 हजार किमती येते त्याच्या. आणि ऊसासारख्या पिकाला वॉटर सोल्युबल वापरायचं म्हणजे तो आपला खर्च एकरी खर्च लाखाच्या पुढे निघून जातो. म्हणजे ते खर्च म्हणजे आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न पाहिजे ते उत्पन्न मिळवण्यासाठी आपण लाखाच्या पुढे जातो. सल्फेट खतामुळे ड्रीप चॉकअप व्हायचं प्रमाण वाढतं. तर त्यासाठी आपण काय करतो, 24-24-0, 10-26-26 हे खत वापरताना त्याच्यासोबत आपण फॉस्फरिक ऍसिड वापरतो. 10 किलो MOP घ्यायचं, बॅलरमध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड 2 लिटर किंवा 2 किलो सल्फ्युरिक ऍसिड ओतायचं. 2 लिटर किंवा 2 किलो सल्फ्युरिक ऍसिड आपण बॅलरमध्ये ओतून घ्यायचं, ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 10 किलो MOP टाकायचं. जे खतावरच्या बॅगवर लिहिलेलं प्रमाण असते ते 100 किलोला असते. मग आपण काय करतो, 25 किलोची वॉटर सोल्युबलची बॅग आणतो, 19-19 असेल, 12-61 असेल, 13-40-13 असेल. तर ते जेव्हा आपण 100 किलो वापरतो तेव्हा त्यातून आपल्याला 19 किलो नत्र, 19 किलो स्फुरद, 19 किलो पालाश उपलब्ध होतो. आणि त्या एका बॅगची किंमत किती असते, 3,500-4,000 असते. आणि त्याच्यापेक्षा ह्या खतामध्ये पर्सेंटेज जास्त असते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. शेतकरी मित्रांनो, आज आपण वांजुळी येथील तुषार जाधव सरांच्या ऊसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे. भेट देण्याचं कारण एकच, शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघत असाल तर काही गोष्टीत जसं की आपण म्हणतो खतं घातल्यानंतर, कोणती खतं घातल्यानंतर जास्त टाइम पाणी नाही दिलं पाहिजे, तर ते खतं आपली एका पातळीनंतर खाली जातात. तर पावसाळ्यात जी खतं आपण घालतो तर ते खरंच आपल्या प्लॉटला लागू होतात का ऊसाच्या प्लॉटमध्ये? तर ह्यासाठी पावसाळ्यात जर आपल्याला खतं घालायची आहेत किंवा कोणती खतं घातली पाहिजेत, कोणती नाही घातली पाहिजेत, या संदर्भातच आपण आज जाधव सरांच्या सोबत बोलणार आहोत. जाधव सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. अनेक प्रश्न असे म्हणजे असतात, पण मी एक छोटासाच आज म्हणजे एक टॉपिक घेऊन मला असं वाटतं व्हिडिओ केला पाहिजे. मोठे व्हिडिओ झाले की मोठा व्हिडिओ तो लास्टपर्यंत बघितला जात नाही, पूर्ण माहिती मिळत नाही. सर, मला एकच मुद्दा म्हणायचा की पावसाळ्यामध्ये जी खत घातलं जातं तर एका पातळीनंतर तो खाली जातं, छेंड होतं. तर त्यासाठी तुम्ही काय करता, कसं नियोजन? तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण पावसाळ्याच्या तोंडावर ऊसाला भर करतो आणि सलग 15 दिवस 20 दिवस पण नंतर पाऊस राहतो, त्यामुळे ते खत लिच आउट होऊन जातं. आणि आपण जी खतं घातलेली असते ती खतं घालून आपण त्याच्यानंतर लक्ष देत नाही, त्यानंतर प्लॉट आपला पडतो. नंतर आपल्याला बेसल डोस म्हणजे खालून बेसल डोस आपल्याला घालताच येत नाही. मग त्याच्यानंतर काय होतं की पुढे जाऊन आपल्याला उत्पन्न कमी निघतं, कारण आपण घातलेली खतं लिच आउट होऊन गेलेली असते पाण्यासोबत. तर त्याच्यावर मी काय करतो की आपला ऊसाचा प्लॉट पडलेला असतो. वॉटर सोल्युबल बॅग आपल्याला जर वापरायचं म्हटलं तर 4 आणि 5 हजार किमती येते त्याच्या. आणि ऊसासारख्या पिकाला वॉटर सोल्युबल वापरायचं म्हणजे तो आपला खर्च एकरी खर्च लाखाच्या पुढे निघून जातो. म्हणजे ते खर्च म्हणजे आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न पाहिजे ते उत्पन्न मिळवण्यासाठी आपण लाखाच्या पुढे जातो. तर ते आपल्याला कमी खर्चात जर करायचं झालं तर ते आपण काय करतो की ही जी आपल्या अनुदानावरची खतं आहेत, युरिया असेल, 24-24-0 असेल, 10-26-26 असेल किंवा MOP असेल, हे आपण काय करतो, जर 15 दिवसांनी विरघळवून ड्रीपच्या माध्यमातून सोडतो. हो का? दर 15 दिवसांनी? जर 15 दिवसांनी ड्रीपच्या माध्यमातून सिंगल खत सोडतो. सिंगल खत सोडतो म्हणजे जर आज समजा युरिया सोडला असेल तर 15 दिवसांना आपण 24-24-0 सोडतो. नंतर 15 दिवसांना आपण MOP सोडतो. नंतर आपण 10-26-26 घेतो. आणि ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ही खत आपण ड्रीपनं खालून जेव्हा देतो तेव्हा काय होतं की ड्रीप चॉकअप होण्याचं प्रमाण जरा वाढतं. सल्फेट खतामुळे ड्रीप चॉकअप होण्याचं प्रमाण वाढतं. तर त्यासाठी आपण काय करतो, 24-24-0, 10-26-26 हे खत वापरताना त्याच्यासोबत आपण फॉस्फरिक ऍसिड वापरतो. म्हणजे 10 किलो जर आपल्याला 24-24-0 द्यायचं आहे, त्यासोबत आपण 2 किलो फॉस्फरिक ऍसिड वापरतो. 2 किलो किंवा 1 किलो फॉस्फरिक ऍसिड वापरतो. म्हणजे काय होतं, त्यामुळे खतासोबत आपल्या फॉस्फरिक ऍसिड गेल्यामुळे आपलं ड्रीप पण स्वच्छ होतं आणि खत पण पूर्णपणे विरघळत. आणि न विरघळणारं हे आहे ते आपण नंतर म्हणजे खत गाळून आपण ड्रीपनं सोडत असतो. जे न विरघळणारा जो भाग आहे तो आपला तसंच राहतो, पूर्णपणे खताचं पाणी होतं.
पाणी होऊन जात आहे. हा, आणि फक्त 24-24-0, 10-26-26, 14-35-14 ह्या खतांसोबत आपण फॉस्फरिक ऍसिड वापरतो आणि MOP बरोबर आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरतो. हो का? हा, 10 किलो MOP घ्यायचं, 10 किलो MOP घ्यायचं, बॅलरमध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड 2 लिटर किंवा 2 किलो सल्फ्युरिक ऍसिड ओतायचं. हा हा. 2 लिटर किंवा 2 किलो सल्फ्युरिक ऍसिड आपण बॅलरमध्ये ओतून घ्यायचं, ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 10 किलो MOP टाकायचं. मग 10 किलो MOP टाकल्यानंतर त्याचं रूपांतर सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये होतं. सल्फर ऑफ हा, सल्फ्युरिक ऍसिडची MOP वर रिएक्शन होऊन ते सल्फेट ऑफ पोटॅश तयार होतं. आणि जे आपण MOP बेसलमधनं टाकल्यानंतर 40 दिवसानंतर पिकाला उपलब्ध होतं, ते आपल्याला 4थ्या दिवसापासून पिकाला लागण्यास सुरुवात होते. आणि फॉस्फरिक आणि सल्फ्युरिकचा जर 15 दिवसातनं एकदा आपल्या ड्रीपमध्ये वापर असल्यामुळे आपलं ड्रीप पण चकअप होत नाही. आणि सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा आपल्या जमिनीत जातं, जितकं ते मातीत लोड होईल तेवढ्या भागातला आपला जमिनीचा pH मेंटेन करण्यास मदत करतं. त्याच्यामुळे आपली जी इतर खतं दुसरी स्थिर स्वरूपात जमिनीत जी पडलेली आहेत ती pH न्यूट्रल झाल्यामुळे पिकाला अवेलेबल होतात. खरंच सर, माहितीपूर्ण हा व्हिडिओ झाला सर. मला वाटलं नव्हतं की ही एवढं किरकोळ गोष्ट सुद्धा एवढा माहितीपूर्ण असू शकते. सर, मला काय म्हणायचंय, तुम्ही जी ही सगळी खतांची सांगितलं, तर हे तुम्ही एकरी कशा पद्धतीने आणि किती दिवसांनी? 15 दिवसांनी तर तुम्हाला सांगितलं दर 15 दिवसांनी केलं पाहिजे, पण एकरी किती प्रमाण घेतलं पाहिजे? जर तुम्ही तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही जर 8 दिवसानं एक खत वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा लाईट उपलब्ध आहे दिवसा कधी पण आठवड्यातनं एक वार निवडून तुम्ही करू शकता. जर 15 दिवसातनं देऊ शकता, काय अडचण नाही. फक्त जास्त दिवस जर समजा 15 दिवसांनी देणार असेल तर खताचं थोडं प्रमाण जास्त करायचं, आणि आठवड्यानं देणार असेल तर 5-7 किलो पर्यंत द्यायचं. आठवड्यानं 15 दिवसांनी द्यायचं असेल तर प्रमाण किती घेतलं पाहिजे? सर्वसाधारण 10 ते 15 किलो घेतलं तरी चालतं. 10 ते 15 किलो. तर सर, तुम्ही ज्या या किरकोळ सुद्धा जी आहेत, जी की आपल्याला असं वाटतंय की ठिबकद्वारे ही खतं वगैरे देणं, त्यानं ब्लॉक होणं किंवा काय होणं, तर त्या सुद्धा गोष्टी सर तुम्ही क्लिअर केल्या. आणि पावसाळ्यामध्ये ऊस आडवा पडल्यामुळे सुद्धा खतं देण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तो सुद्धा तुम्ही मोठा पाऊस झाल्यानंतर त्या वर्षी उत्पन्नात 100% घट होते आणि लोकांच्या ते लक्षात येत नाही. सर, या वर्षी तसंच झालेलं आहे. या वर्षी अगदी मे महिन्यापासून तेव्हापासून जे पाऊस चालू आहे, अगदी दिवाळी जरी झाली तरी पाऊस होताच. आता अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर ज्यांच्या जमिनी कसदार आहेत, आल्याची वगैरे रानं आहेत, ह्या जमिनीमध्ये पुढे जाऊन उत्पन्न निघतं. कारण रासायनिक खतं लिचआउट जरी होऊन गेले तरी जमिनीत त्या ताकद असते, त्याच्यामुळं त्या पिकाला खतं उपलब्ध होतात आणि त्यांना तेवढं अवरेज पडतं. आणि जी लोक नुसतं ऊस काढून ऊस करतात किंवा रासायनिक डोसवर अवलंबून असतात, त्या लोकांचं पुढे जाऊन नुकसान होतं. तर आणि खत द्यायचं म्हणलं तर प्लॉट पडलेले असतात. प्लॉट पडल्यानंतर खत देणार कसं? तर ते अशा पद्धतीने आपण देऊ शकतो खत. होय का सर? खरंच तुम्ही, आम्हाला तर वाटतंय तुम्ही ऊसाच्या पिकामध्ये तुम्ही PhD केलंय असं आम्हाला वाटायला लागलंय. 1-2च व्हिडिओ तुमच्या सोबत झाले, पण खरंच आम्हाला वाटतंय सर अजून माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्याकडून घेऊ शकतोय. सर, तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही ऍसिडचा वापर करता, तर त्याची हाताळणी तुम्ही कशी करता? फॉस्फरिक ऍसिड असो किंवा सल्फ्युरिक ऍसिड असो, आपण ते वापर करताना हातामध्ये ग्लोव्ज घालूनच ते पाण्यामध्ये ओततो. हातामध्ये ग्लोव्ज घालून काळजी घेतली पाहिजे. ऍसिडचा वापर करायचा म्हटलं की थोडीशी काळजी घ्यावी लागते. नक्कीच. तर सर्व शेतकरी मित्रांना खरंच पण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपला जो वॉटर सोल्युबल वर होणारा खर्च आहे तो आपला वाचू शकतो. वॉटर सोल्युबल होणार म्हणजे त्याचा खर्च जास्त होतो. अशा वॉटर सोल्युबल खतांचा ह्या खतांच्या तुलनेत खर्च जास्त आहे. तर कमी खर्चात कसं उत्पन्न आपण जास्त काढू शकतोय, हे तुमचा अभ्यास खरंच खूप छान झालेला दिसतोय जाधव सर. आणि वॉटर सोल्युबल खतामध्ये कसं असतंय की 100 किलो वॉटर सोल्युबल खत असो, आपलं हे अनुदानावर मिळणारी खतं असो, जे खतावरच्या बॅगवर लिहिलेलं प्रमाण असते ते 100 किलोला असते. मग आपण काय करतो, 25 किलोची वॉटर सोल्युबलची बॅग आणतो,
19-19 असेल, 12-61 असेल, 13-40-13 असेल, तर ते जेव्हा आपण 100 किलो वापरतो तेव्हा त्यातून आपल्याला 19 किलो नत्र, 19 किलो स्फुरद, 19 किलो पालाश उपलब्ध होतो. आणि त्या एका बॅगची किंमत किती असते? 3,500-4,000 असते. आणि त्याच्यापेक्षा ह्या खतामध्ये पर्सेंटेज जास्त असतं. म्हणजे खतं घेताना सुद्धा हे शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक त्या गोष्टी केल्या पाहिजेत की आपण कमी खर्चात कोणती खतं घेऊन आता वॉटर सोल्युबल खत भाजीपाला पीक असतील, वेलवर्गीय पिकं असतील तर त्यात ठीक आहे. पण ऊसासारख्या पिकामध्ये मी ह्याचाच वापर करतो. नाही जाधव सर, आम्ही पण तेच म्हणतोय की असं आपण हे म्हणत नाहीये की इतर शेतकऱ्यांना की तुम्ही हे वापरा किंवा वापरलं पाहिजे. तर तुम्ही काय वापरता आणि का बरं तुम्ही ते तेवढं उत्पन्न घेताय? आज वांझोळी गावात आम्हाला इतर शेतकऱ्यांच्या सुद्धा आम्ही मुलाखती घेतलेत. वांझोळी गावात झालेल्या आहेत मुलाखती. तर त्यांनी तुमचं नाव सुचवलं आणि बरेच शेतकरी म्हटले की आम्ही तुषार जाधव सरांच्याकडून आम्हाला माहिती मिळते, माहिती पूर्ण सांगतात ते असं म्हणजे. तर सर मला तर वाटतंय की विक्रमी उत्पन्न घेणारे वांझोळी गावातील तुम्हीच फक्त असाल आणि छान माहिती सुद्धा, अगदी मार्गदर्शन सुद्धा तुम्ही त्या शेतकऱ्यांना करताय प्रत्येक गोष्टीचं. पण आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा, होय आम्ही स्मार्ट शेतकरी जे युट्यूब चॅनल बघत आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्या थ्रू माहिती त्यांना मिळालेली आहे. तर खरंच सर तुम्ही खूप छान माहिती दिली. तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळात वेळ दिला आणि सर्व शेतकरी मित्रांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.